बहिणींनो नमस्कार सगळ्यांना. अरे बाबू, नमस्कार सगळ्यांना, लहाना मोठ्याशी नमस्कार. लय उशीर झाला या. पेपर फाडते, झोप येत नाही. मग काय करायचं? आपल्याला काय वाचायला येत नाही बाई. कोणतं पुस्तक द्यावा धर्माचं घेऊन असं वाचत बसावा असं. आता शिक्षण असतं, पढाई लिखाई असती, तर एक पुस्तक घेऊन वाचत बसले असते. पण आपल्याला तसं काहीच नाहीये. अनाडी अनपढ आहे. बसते मग पेपर कापत. आपल्याला वाचायला तर येत नाही. पेपर फाडत बसते. झोप नाही येत. काय करायचं? उद्या कामाला येते ना. उद्या हळदी कुंकाच्या पुड्या भरायच्या. आत्ताच भरायच्या होत्या हळदी कुंकाच्या पुड्या, तरी आता नाही भरणार. पेपर कापून ठेवते. आत्ता बघा, पेपर कापून ठेवते. पहिला आमचा मुलगा पेपर कापून ठेवत होता, आता नाही ठेवत. आता लय लाड आलाय आपल्या मुलाला. मग आता जाऊ द्या. काय आता झोप नाही येत. उगच काय देवा देवा करत बसते. आता आपल्या बहिणी करत बसायचं. जवळ झोप येत नाही तोवर हे इडव आत्ता बांधलेला उद्या आपण टाकू. माझ्या बहिणी उद्या बघत्यान, भाऊ माझे बघतेन, माझे भाषे बघतेन, भाषांचे लेकरं बघतेन. लहान लेकरं पण माझे इडो बघतात. ताई, माझे इडो नाही का, लहान लेकरं पण बघतात. माझे इडो लहान लेकरला पण आवडतात. ते आमची बाजूवाली पुरीला माहित पडलं ना मी व्हिडिओ काढते म्हणून ती घडी येते. म्हणते आंटी मैं आपका मोबाईल पकडू क्या? मी म्हणते हा बेटा पकड. दुसऱ्याने पकडलं ना तर एवढं नाही माझा व्हिडिओ चांगला निघत. का दुसऱ्या समोर असलं ना, मी एकली असले ना बरोबर व्हिडिओ काढते. कुणी समोर असलं ना मला व्हिडिओच काढता येत नाही. किचन मध्ये बी नाही का, मी एकले असले ना बरोबर व्हिडिओ काढते. आणि सगळे असले ना, म्हणजे आता आमच्या घरच्यांना तर आवडतच नाही, ते माहिती आहे तुम्हाला. तर मी त्यांच्यासमोर कधीतरी असं अचानक सुनबाई आली, आता जेवायच्या सुट्टीमध्ये दुपारच्या, किंवा आपला मुलगा आपलं पोरं बाहेरून आले, तर मग ते आले ना 2-4 त्यांचा आवाज आले की मी बंद करून टाकते. कशाला लोक त्यांना आवडत नाही तर आपण कशाला टेन्शन देते? हे करे, त्यांना आवडत नाही तर आपल्याला चढ नाही करायचं. आपल्याला कुणावर नाही आवडत ना, नाही आवडत, जाऊ द्या. हे का नाही, त्यांच्या मनासारखं राहायचं. त्यांना जे आवडतंय तसं राहायचं. मग काय करायचं? आपलं जीवन त्यांच्या हातामध्ये आहे. आता मी चढ करून उद्या नंतर थकले भंगले तर माझंच वांद व्हायचं. बघते दुसऱ्यांचं, आया बहिणींचं बघते. त्यापेक्षा बाबा तुमच्या मनासारखं वागायचं. तुम्ही जे बोलता ते तुमचंच खरं. हे का नाही? का तर आपल्याला त्यांच्या हाताखाली राहायचं या. हाताखालीच म्हणायला पाहिजे ना. आता सुना हे लेख म्हणलं तर आता आपली कमाई नसली तर त्यांच्याच हाताखाली बघायचं ना आपल्याला. मग त्यांच्याच मनासारखं राहायचं. मग आता काय करायचं? मग आता आपलं चालून नाही जमणार ना. का तर त्यांच्या हातचं आपल्याला खायचं या.
आणि मला काय बनवू वाटत नाही बघा. काय माहिती आता किती 15 वर्ष 16 वर्ष झालं ना यांच्या लग्नाला. 16 वर्ष झालं. सगळं उडू चालले रे. सगळं उडून गेलं. सगळं 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 त्या कोपऱ्याला उडून गेले. जाऊ दे आता नंतर काढते. आता 16 वर्ष झालं पोरांच्या लग्नाला बघा. ते पण मला कळलं नाही. 16 वर्ष झालं तरी मी नादांमध्येच आहे. मला नाही वाटत माझ्या पोरांचं लग्न झाले 16 वर्ष झालं. बघा ना कसे दिवस निघून जाते ते पण कळत नाही बहिणींनो. मला कधी वाटत पण नव्हतं माझे लेकर मोठे होणार आणि मला सून येणार. आणि असं वाटत बी नव्हतं मला की मला मुलगा होणार. मला मुली झाल्या ना पाहिल्या. आणि मी कधी मुलाची आशा बी केली नव्हती की मला मुलगा होईल. मला मुलगा होईल मी कधी आशा पण केली नव्हती. पण आमच्या नवऱ्याला लय आशा वाटायची आणि लय हौस होती. मी म्हणायच्या जाऊ द्या काय करताय मुलांना. आता बघून होतो ना आम्ही दुसऱ्यांचं नाही का. त्या सुनाने असं केलं, त्या सुनाने तसं केलं, मुलाने असं केलं, मुलाने तसं केलं, बघून होतो आम्ही. म्हणून मला नाही का मी म्हणायचे माझ्या मुली आहेत ना त्याच माझ्या लक्ष्मी आहेत. मी असं समजायचे माझ्या मनाला. माझ्या मुली आहेत ना माझ्या त्याच लक्ष्मी येतात. आणि खरंच माझ्या लक्ष्मी होत्या त्या. माझ्या लक्ष्म्या गेलात ना त्यापासून माझं काय नाही. माझ्या लक्ष्म्या गेल्यात ना तेव्हापासून मी लय हारलेल्यासारखी झालेली आहे. माझ्या मुली लय भारी होत्या. माझ्या मुलीला का माझ्या मुली लय भारी होत्या. माझ्या मुली लग्न करून गेले ना तेव्हापासून माझं काहीच नाही. नशीब लागते अशा मुली आपल्या पदरात पडायला. माझ्या मुली लय भारी स्वभावाच्या. माझ्या मुलीचं जेवढं गुण गावं ना तेवढं कमी आहे. गेल्या चिमण्या माझ्या भाकरासारख्या उडून गेल्या. माझी चिमणी माझ्यापासून एक पण राहिली ना. एक पोरगी म्हणायची माझी मला लग्न नको, मला लग्न नको. तर आम्ही तिला सारखं रिश्ते घेऊन यायचो. आम्ही तिला सारखं रिश्ते घेऊन यायचो. ती मजबूर व्हायची बिचारी. मजबूर व्हायची. म्हणायचे रिश्ते कशाला आणताय, मला लग्न नाही करायचं. आजकाल नवरे चांगले नाही भेटत म्हणायचे. घर चांगले नाही भेटत, घरवाले चांगले नाही भेटत. आणि मी तर इथं कामधंदा पण करत नाही. मला घरचं काम नाही आवडत. लग्न केलं तर तिथं जाऊन काम करावं लागल. आम्ही म्हणायचो अगं चांगलं घर भेटन तुला, चांगलं घर भेटन, लग्नाला हा म्हण. सारखं आम्ही ते रिश्ते घेऊन येतो. सारखं 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 नको म्हणली तर ती लय चिडायची आमच्यावर, लय चिडायची आमच्यावर, लय चिडायची. तरी पण नाही का आता आई बाप आहेत ना. कोणाला पण वाटतं ना लेकीचं लग्न व्हायला पाहिजे, पोर नाही राहायचं. नंतर म्हणलं जाऊ दे बाया. मग आता पोरं झाले 18-19चे पोरं झाले. पोरी भेटल्या 18 वर्षाच्या. पोरी सुंदर भेटल्या, पोरी सुंदर भेटल्या. म्हणून आहे बघा काय घेणं नाही देणं नाही. बिचाऱ्याने आपलं लग्न करून दिले. हर हर महादेव करून दिला. माणसं चांगले, पाहुणे चांगले, पोरींचे आईवडील भाऊ बंद चांगले. पहिलं त्यांचं बी असं तसंच होतं. पण त्यांच्या पोरींचे त्यांच्या लग्न झाले. त्या सुद्धा आमच्या घरी आल्या.
तर त्यांचं खूप चांगलं झालं. त्यांचे बी आता त्यांचे बी पोरं बाळ कमवायला लागले, नंतर त्यांचं बी चांगलं झालं. त्यांचं चांगलंच झालं नाही का. आपल्याला तर खुशी आहे ना, भले त्यांचं तरी चांगलं झालं. त्यांचं तर मायबापाचं चांगलं झालं, त्यांच्या मायबापाचा पान फिटन आहे का नाही. आता आमचं काय जाऊ द्या, आमचं नशीब जाणं आहे का नाही. आमचं नशीब जाणं, आमचं पहिलं चांगलं होतं, पहिलं आमचं चांगलं होतं. पण काय माहिती, माझ्या पुरीचे लग्न, 2 पुरींचे लग्न झाले ना. एक पोरगी तर माझी लक्ष्मीच होती आमच्यासाठी. जेव्हापासून माझ्या त्या पुरीचं लग्न करून दिलं आणि ते आपल्या घरी गेली, तेव्हापासून आमचं हे आमच्या घरची लक्ष्मी होती ती. आणि ती झालं ना, तेव्हापासूनच माझं लय चांगलं झालं होतं. ती पोरगी जन्मली ना, तेव्हापासून माझं हळूहळू हळूहळू म्हणजे मेहनत केली आम्ही. मेहनतीला फळ द्यावं देत राहिलं. असं नाही की बाई कुठून येऊन पडलं, ते बी नाही मी म्हणत. काय माहिती तिचा पाय भाग्याचं होते का काय होतं, देवा परमेश्वर तुला माहित. तिचं झालं तेव्हापासून नाही का आमचं थोडं 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 जातच राहिलं. मग आज हे बघा, हे असं भाड्याच्या घरामध्ये येऊन बसलो. पण बिचारी सुखी आहे ती. बरं, आम्ही म्हणते आमचं कसं बी होते, जाऊ दे, तू तर सुखी आहेस बाई. तिचं टेन्शन आम्हाला बिलकुल नाही. तिचा नवरा तर एवढा चांगला आहे ना की देव माणूस आहे. तिचा नवरा तर देव माणूस आहे, देव माणूस. एवढा लाडकौती करते, लय लाडकौती करते. तिला असं कशाची कमी पडू देत नाही. ते बी म्हणते की माझी लक्ष्मी आहे. तिचा नवरा म्हणतो माझी लक्ष्मी आहे, तिला कसली कमी पडू देत नाही. मग ते आम्ही म्हणते जाऊ दे, माझं लेकरू सुखामध्ये आहे ना, माझं लेकरू आईसा आराममध्ये आहे ना. म्हणजे एवढी धनदौलत नाही, पण इथे नवरदेव तिचा आहे ना, हे मनाने लय साप आहे. आमचा पण, माझा तर लय लाड करते, लय लाड करते माझा तर. म्हणजे मनाने खूप साप आहे. मग मनच चांगलं पाहिजे ना माणसाचं. नाही तर तुझ्याकडे एवढा पैसा आहे, मन तुझं साप नाही, त्याचा काय फायदा आहे का नाही बहिणीनं. तरी त्या मुलीचं माझं एवढं चांगलं आहे ना. पैशावाले नाही आहे, तरी असंच आहेत. म्हणजे त्यांची ताकद की घर चालवतो. बायको घराच्या बाहेर नाही, लेकरू घराच्या बाहेर नाही. लेकराचं इंग्लिशमधून शिक्षण करायला, लेकरांना काही कमी नाही. लेकरांचं खूप लाडकौती करतं. मग ते माझं मन किती खुश होत आहे की आपल्या नातीला की कसलं दुःख नाही, आपल्या लेकीला कसलं दुःख नाही. माझं मन लय खुश होते. मला नाही का तिकडे नाही गेले ना, मला काळजी वाटत नाही एवढी. पण माझं मन राहत नाही. मी सारखी जाते तिच्या घरी, सारखी जाते. पाणी गरम करून देऊ का तुला? हा, काय झोपी आहे ना का? हा, सर्दी झाली ना याला. पडले हो मी, नाही का. ते पोरग ते हे करून गेलं ना, ते बटन. आहे बघा माझी पट्टी आहे बघा इथं, या काही पट्टी इथं घुसली, अशीच झाले मी. ते चालू करायला गेले ना, चला बहिणींनो ठेवते मी आता. लय उशीर झालेला आहे, लय उशीर झालेला आहे. बघा पेपर फाडले तर मी, आणि नुसते उडून उडून चालेत पंख्याच्या हायव्यानी. त्या पोराला बघा सर्दी झाली या एवढी मोठी. बाथरूम मध्ये गेलाय आता, तिथे टॉप करून गेला होता. तर नाही का सर्दी लय झाली त्याला, आणि म्हणायला ठेवा आता कवर जागती. आता मला झोपच येत नाही, तर मी काय करू. मग झोप येत नाही तर मी आपलं, आणि मला कोणत्या कोणत्या बहिणी म्हणतात, मग तुम्ही नाही का, तुम्ही कवर बी बोलत ना, आम्ही बोर नाही होत. तुम्ही कवर पण बोललात ना, तुमचं बोलणं आम्हाला ऐकावं वाटतंय.
कोणच्या कोणच्या बहिणी म्हणतात की तुम्ही कवर पण बोला ना, अजून बोला ना, जास्त बोलत जा ना तुम्ही, मला असं म्हणतात. तर एक दिवस मी असं रडत होते, तर मला असं कोणतरी म्हणलं पैशाची कमत आहे म्हणून ताई रडतात का तुम्ही? मी म्हणलं नाही बाबा, पैशाची कमत आहे. पैशाची काय हो, आपल्या हाताची मळ असते या, पैशाला आपणच कमवणार. जेव्हा का मी आता पेपर फाडत बसले, हे सकाळी मला पैसे येतात हे का नाही? मेहनतीलाच फळ असतं ना. आणि मेहनत लय केलेली आहे बहिणीनो, मेहनत मी भरपूर केलेली आहे. आणि मी अजून पण मेहनत करन, अजून पण मेहनत करन. मी या काढले माझे लेकरं, माझे सुना लेकरं म्हणतात ना, आमच्या सासूबाईनं काय नाही केलं, काय नाही. सगळ्यांना वाटतं ना काय नाही केलं. आता एवढं मोठं लेकरं सांभाळले, घरवाले सांभाळले, सासू सासरे सांभाळले, मग काय मी मेहनत करूनच सांभाळले ना. मला काय कुठून आलं का बरं? मला का कुठून आलं का बरं? असं कसं बोलतात बरं? असं कसं बोलतात? जाऊ द्या, जग दुनिया आहे, काय बी म्हणतात. हे कडून ऐकायचं, हे कडून सोडायचं. काय राग धरायचा आहे? मनुष्य जलमय, काय बी बोलते. म्हणून मी राग नाही धरत, मी राग नाही धरत. काय राग धरायचा आहे? काम कर. राग आला ना जास्त काम करायचं, असं आहे माझं. राग आला ना एवढं काम करायचं, एवढं काम करायचं, एवढं काम करायचं, कामच काम करायचं, असं आहे माझं. असं नाही राग आले बसली कोपऱ्यात, तसं नाही. चला बहिणींनो, ठेवते ठेवते आता. मोबाईल नाही का साथ नाही देत. ते वर काहीतरी आलं होतं ना. दोनदा पडलाय मोबाईल. त्यान हे पण मी नाही लावलं त्यानं. आता बघा, धन्यवाद 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 सगळ्यांना, धन्यवाद सगळ्यांना. सगळ्यांचं सकाळ शुभ जाऊ द्या. आता सकाळच म्हणायचं. आता 2 वाजल्यात बघा, 2 वाजल्यात. आता काय 4 घंट्यांनी सकाळच होती है का नाही? मला झोपच येत नाही तर काय करणार हो मी तरी? झोपच येत नाही मला, काय करणार मी तरी? मग आपलं आज व्हिडिओ करायचा, दिवसभर बी आहो, तिकडून गर्दी तिकडून गर्दी, तिकडून टीव्हीचा आवाज, इकडून लेकरांचा आवाज, खेळतात काय बी लेकरं. हे पोरग इकडं टीव्ही बघत बसतं, हे पोरग, आणि हे इकडून 2 लेकरं मोबाईल खेळतात. मग कसं व्हिडिओ बनवू तुम्ही सांगा बरं बहिणींना? सांगा, तुम्ही सांगा, व्हिडिओ कसा बनवू बरं तुम्ही सांगा. मग आता झोप येत नाही, मला जाऊ द्या, आपलं 1-2 व्हिडिओ बनवून ठेवा, ते उद्या टाकायला होते ना. आणि मग छोटा मोठा झालेला ते टाकायला उद्या. चला बहिणींना, आता मी ठेवते बघा. उठा येत नाही हो, उठा येत नाही. उठले उठले आता बघा. आता उभं राहून दाखवते तुम्हाला बहिणींनो. हे झालंय का रे तुझं बाथरूमचं काम? मला जायचंय बाथरूमला, बाहेर ये लवकर ये. मी जागा आहे ना तर ते पण जागा आहे, मी जागी आहे ना तर ते पण जागा आहे. झोपलंच नाही. आणि मी म्हणते झोपलाय, आणि त्या बिस्तराच्या आतमध्ये मोबाईल लावून बघायला लागलाय. जेव्हा मी ओरडले तेव्हा आता बाथरूम मध्ये गेलाय. ए बाबा झालंय का? ये बाहेर लवकर, चल बाहेर ये. मला जायचं बाथरूमला, बाहेर ये. चला बहिणींनो, ठेवते. नमस्कार 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 सगळ्यांशी नमस्कार. सगळा व्हिडिओ बघा, लाईक करा, सपोर्ट करा. तुमच्याच माझं आहे, तुमच्या जोर.